नमस्कार. जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. महाराष्ट्रामध्ये सध्या चाललेलं काय आहे? धार्मिक, राजकीय, सामाजिक क्षेत्रामध्ये प्रचंड प्रकारचा गोंधळ माजलेला आहे आणि त्याला अर्थातच भोंदूगिरीमुळं अशोक खरात आणि त्या पाठोपाठ ऋषिकेश वैद्य हे जे दोन भोंदू बाबा आहेत, आता ते पोलिसांच्या ताब्यात आहेत. उद्या 29 मार्चला अशोक खराची पोलीस कोठडी संपत आहे. पुन्हा एकदा यासाठी मागणी करणार कोर्टाकडे की अजून ती वाढून द्या, कारण की गुन्हेच एवढे समोर येत आहेत की ते आम्हाला तपास करावा लागणार आहे. सगळी कबुली त्याच्याकडनं घ्यावा लागणार आहे, पुरावे गोळा करावा लागणार आहे. ते कोठडी वाढवून द्या. दुसरीकडे ऋषिकेश वैद्य म्हणजे सेम फॉर्म्युला, म्हणजे तो राहतो ओम राधाकृष्ण अपार्टमेंटमध्ये वसईला. पण मी तुझा महादेव, तू माझी पार्वती, असं करत त्याने 35 वर्षीय महिलेवर बलात्कार केला. जसा गुन्हा दाखल झाला 0 नंबरवर वसईला, माणिकनगर पोलीस ठाण्यामध्ये, तसा हा पठ्ठ्या फरार झाला आणि 2 रात्री हुडकल्यानंतर तो अखेर सापडला काल रात्री. त्याला 9 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली. मग आता राजकारण जर झालं नाही तरच नवल. मग हर्षवर्धन सपकाळ यांनी तात्काळ अशी फेसबुकवर पोस्ट टाकली की देवेंद्र पंत वगैरे कसं बघा काय चाललंय, ऋषिकेश वैद्य वगैरे, असं त्यांना जे म्हणायचं होतं ते त्यांनी अतिशय तिखट शब्दामध्ये ते म्हटलेलं आहे फेसबुक पोस्ट. दुसरीकडे हर्षवर्धन सपकाळ यांनी सुप्रियाताई सुळे खासदार यांचं एक विधान अमान्य केलं. काय ते विधान? की सुप्रियाताई सुळे असे म्हणाल्या होत्या की देवेंद्र फडणवीस हे नरेंद्र दाभोळकर यांचा वारसा चालवत आहे, ते काही आम्हाला मान्य नाही. आणि मग त्यांनी खरपूस टीका केलेली आहे देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर. आता या सगळ्या राजकीय आणि या गोंधळगिरीची गुन्हेगारी वगैरे याच्यामध्ये मूळ नरेंद्र दाभोळकर स्थापित जी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आहे, या समितीने आता असं म्हटलेलं आहे, पोलीस महानिरीक्षक सदानंद दाते यांची भेट घेऊन सांगितलेलं आहे की प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये अशा प्रकारच्या फिर्यादी ऐकून घेण्यासाठी एक स्वतंत्र अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष हा स्थापन केला जावा. दुसरं म्हणजे जो सोशल मीडियामध्ये भडीमार चालू असतो, रीलच्या माध्यमातून वेगवेगळ्या पोस्ट केल्या जातात आणि भोंदूगिरीच्या त्या जाहिराती, आणि त्यांना बोलतात शेकडो हजारो लोक, त्या जाहिरातींवर कारवाई केली पाहिजे. आणि आम्ही जी यादी देऊ भोंदू लोकांची, त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, अशी ती मागणी आहे. म्हणजे आता बघा, गेल्या अनेक वर्षांपासून जे महाराष्ट्रामध्ये पुरोगामित्व, मग इकडे भारतीय जनता पार्टी, आर एस एस, बाकी हिंदुत्ववादी संघटना, हे सगळं चालू असताना आता त्या पुन्हा ते उचल खाणार आहे आणि सामाजिक क्षेत्रामध्ये मोठं, म्हणजे आता सगळ्याच गोष्टी ज्या आहे ना वादाच्या होणार, आणि अशा वादांमध्ये अडकलेला आहे महाराष्ट्र. त्या संबंधी आपण विश्लेषण करतो. तेव्हा दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. एक तटस्थ भूमिकेतून स्वतंत्र पत्रकारिता म्हणून आपण चर्चा करत असतो. हे बघा, आपण या चॅनलवर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे माजी अध्यक्ष अविनाश पाटील यांची मुलाखत प्रसारित केलेली, ती अवश्य ऐका. त्याच्यामध्ये त्यांनी हे सगळे जे मुद्दे मी प्रस्तावनेमध्ये जे सांगितले, जसं त्यांना आपण विचारलं की तुम्हाला काय वाटतं, आता ते देवेंद्र फडणवीस नरेंद्र दाभोळकर यांचा वारसा चालवत आहेत हे वक्तव्य, मग त्या पाटलांनी सुप्रियाताई सुळे यांना शरद पवारांचे विचार काय आहेत ते आधी समजून घ्या, अशा शब्दामध्ये त्यांनी ते अमान्य केलं. सर, मग हर्षवर्धन सपकाळ वगैरे तो सगळा विषय झाला. मग पाटील म्हणाले की हे राजकीय जे क्षेत्र आहे, राजकारण जे आहे,
ते काय करताय, जरा मनोरंजन करताय महाराष्ट्राचं. आता राजकारण म्हणलं की वाटेल तसे आरोप करायचे, कमरेखालचे आरोप करायचे वगैरे वगैरे, काय ते बोलायचं ते सगळं चाललेलं आहे. आणि मग कसंही राजकारणामध्ये क्षम्य असतं. आता महायुतीमधले जे दोन घटक पक्ष आहेत, शिवसेना आणि राष्ट्रवादी, या दोन्ही पक्षांमध्ये पुन्हा दोन दोन गट आहेत. त्यांच्या प्रवक्त्यांचं काय चाललेलं आहे एकमेकाच्या विरुद्ध हे आपण बघतोय. आणि आपण त्या संबंधी हे जे आरोप आहेत, हे आरोप कितपत खरे आहेत या संबंधी आपण सातत्याने या चॅनलवर बिनधास्तपणे बोलत असतो, तटस्थ भूमिकेतून बोलत असतो. त्यामुळं प्रतिक्रिया आपल्या अतिशय महत्वाच्या त्या देत राहाव्या. आता बघा की 2013 मध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या विनंतीवरून तो जो काही मसुदा तयार सरकारला देण्यात आला होता, त्यावेळेला मुख्यमंत्री होते पृथ्वीराज बाबा चव्हाण. ते स्वीकारलं, विधिमंडळामध्ये चर्चा झाली, कायदा बनवण्यात आला. परंतु त्या कायद्याच्या अंमलबजावणीचं काय, प्रत्यक्ष प्रश्न हा विचारला जातोय की त्या अंमलबजावणीचं काय, त्याच्या अजूनही नीट असे निकष म्हणा किंवा त्याच्याबद्दल स्पष्टता अजून आलेली नाही. मग करायचं की नाही त्याच्यामध्येही संभ्रम आहे. म्हणजे पोलीस अधिकाऱ्याने या जादू टोना विरोधी कायद्याच्या अंतर्गत कारवाई करायची म्हणजे नेमकी काय करायची आहे, ती काय अजून त्यांना तसे स्पष्ट निर्देश देण्यात आलेले नाहीत, असं या समितीचं आजही म्हणणं आहे. आणि मग त्यांनी ते पोलीस महानिरीक्षकांची भेट घेतली 23 मार्चला. त्यांना सांगितलं की जरा या कायद्याचं पुन्हा एकदा पुनरावलोकन करा, त्याच्यावर चर्चा घडवून आणा, बैठका ठेवा. बैठका ठेवल्या तर त्या रद्द करू नका, पुढे पुढे नेऊ नका. आणि मुक्ता दाभोळकर असतील, बाकीचे अनेक पदाधिकारी असतील, त्यांनी तर प्रेस नोटच दिलेली. त्यांनी सांगितले की आता आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेणार आहोत. मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांना वेळ देतील आणि सर्व पक्षाचे लोक प्रतिनिधी या बैठकीला का असू नयेत, सगळ्यांना बोलवलं जातं. मग पुरोगामी, त्याच्यानंतर ते अंधभक्त नावाची जी एक आता सामाजिक जमात निर्माण झालेली आहे, प्रत्येक बाबतीत आमचं प्रमाणपत्र लागेल. धर्माच्या बाबतीत आम्ही सांगू, राष्ट्रभक्ती आम्ही सांगू, काय डावं काय उजवं, कोण अर्बन नक्षल कोण नाही वगैरे, काय सगळे प्रमाणपत्र देण्याचे अधिकार ते अंधभक्तांनी काय केलेलं स्वतःकडे ठेवलेले. त्यांनाही बोलवा. मग आता भारतीय जनता पार्टीची आध्यात्मिक आघाडी आहे, काँग्रेसमध्ये पण अनेक पंथ आहेत, म्हणजे वेगवेगळ्या आणि ते चालवले जातात, वेगवेगळे सेल आहेत वेगवेगळ्या प्रकारचे सगळ्याच पक्षांमध्ये. त्या सगळ्यांना बोलवा. बरं, ज्यांच्यावर आरोप आहेत, आरोपाचे ज्या चिखलफेक केली जाते, आता ते खरे खोटे ते येणार समोर. आता रुपाली चाकणकर त्या अटकणार असं दिसतंय. त्याच्यामुळे सुनेत्राताई पवार यांनी त्यांचा महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा सुद्धा राजीनामा घेतला. मग या सगळ्यांना लोकांना सगळ्यांना एकत्र आणून हे सगळं महाराष्ट्राचं जे शुद्धीकरण व्हायला पाहिजे, धार्मिक दृष्ट्या व्हायला पाहिजे. मग कीर्तनकार प्रचारात आणायचे का, पटेंगे तो कटेंगे, काय करायचं वगैरे, काय हे कुठं, ह्या सगळ्या गोष्टी कशा थांबवल्या पाहिजे. काँग्रेस जे फार पुरोगामित्वाचा टेंबा मिरवतात, सपकाळ यांनी सांगितलं पाहिजे त्यांच्यामध्ये कोण नेते आहेत. कुणी दिवे लावलेले याच्या आधी. अशोक चव्हाण मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे, सत्य साईबाबांना त्यांनी वर्षा बंगल्यावर आणलं, जादूनी अंगठी, हवेतून अंगठी काढून देतो, त्याच्यावर आक्षेप घेण्यात आले. आता ते अशोक चव्हाण आलेले भारतीय जनता पार्टीमध्ये. चेष्टा नाही, म्हणजे किती किती बघा, किती अंश कोणामध्ये सगळं बदललं जातं. आणि मग मूळ जे प्रश्न आहेत, जे सामाजिक शांतता भंग करतात, महिला असतील पुरुष असतील त्यांच्या देवभोळेपणाचा फायदा घेतला जातो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यामध्ये एक छोटीशी रेष आहे, पण ती रेष लक्षात घेऊन आता आपण बाकीचा राजकीय आवेश सोडू, एक जबाबदार कर्तव्य
दक्ष मुख्यमंत्री म्हणून आता सगळ्यांनी एकत्र आणण्याची जबाबदारी ही मुख्यमंत्र्यांची आहे. आणि मग सुप्रिया सुळे म्हणालेल्या आहेत की नरेंद्र दाभोळकर यांचा वारसा चालवत आहेत, तर ते चालवलं पाहिजे. तो धर्माला विरोध नाहीये, श्रद्धेला विरोध नाहीये, उपासना पद्धतीला विरोध नाहीये. आणि फक्त हिंदू धर्मातच नाही, मुस्लिम धर्म असेल, ख्रिश्चन असेल, जैन असेल, कुठलाही धर्म असेल, ज्या अनिष्ट अघोरी ज्या प्रथा आहेत किंवा ज्याच्यामुळं फसवणूक होतीये, ज्याच्या तक्रारी दाखल हो अगर न होत, परंतु जे समोर दिसतंय, जाहिरातबाजी केली जातीये, मग हे जे मानसिक खच्चीकरण ज्यांचं झालेलं आहे त्यांचा गैरफायदा घेण्याचा ही गोष्ट नाही का? याच्यावर विचार करायचा कोणी, हाच खरा प्रश्न. आता शरद पवारांचं नाव घेतलं तर त्यांनी ज्या पद्धतीने वेगवेगळे कायदे केले, सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. मग जसं अविनाश पाटील ज्यांनी मुलाखत दिली त्यांनी सांगितलं की त्यांच्या काळामध्ये कशा गोष्टी झालेल्या आहेत, अनेक गोष्टी त्यांनी बोलून दाखवलेल्या आहेत. अर्थात शरद पवारांनी देखील राजकीय ज्या वेळेला त्यांच्यावर वेळ आली त्यावेळेला ते कोण किती टक्के, 3.5% पेशवाई वगैरे असे ते हत्यारं त्यांनी चालवलेले आहेतच. म्हणजे याच्यामध्ये अपवाद कुणाचाच नाहीये. मग आता जी राजकारण्यांच्या मुळे खरात जी जी महिमा वाढली, खरातचा जो काळा धंदा आहे महिलांवर अत्याचार करण्याचा, किळसवाने प्रकार करण्याचा, तो जो तेजीत आला, कारण ते कार्ड सगळं त्याला मिळालं. तर हे जे राजकारण्यांनी आशीर्वाद देणं थांबवलं पाहिजे. आणि मग आता खरात असो, वैद्य असो, कुणी असो, त्यांना चौकामध्ये आणून कायदा बाजूला ठेवून सुयांनी टोचून टोचून मारलं पाहिजे, असं जे वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केलेलं आहे ते त्याच त्राग्यातून केलेलं आहे, इतकंच. तर एकूण आपल्याला जे वाटतंय ते अवश्य कमेंट बॉक्समध्ये लिहावं, अशी नम्र विनंती. खूप खूप धन्यवाद.